माधवनगरमधील रहिवाशांना नागरी सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही. अखेर नागरिकांनी चक्री उपोषणाचा पवित्रा घेतला असून असे निवेदन माधवनगरच्या लोकनियुक्त सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. माधवनगरमधील अष्टविनायक कॉलनीमध्ये वास्तव्यास असणारे नागरिक गेले 25 वर्षांपासून नागरी सुविधांपासून वंचित राहिले आहे. आजही या कॉलनीतील रस्ते पूर्णतः खराब झालेले आहेत. गटारींची व्यवस्था नाही, स्ट्रीट लाईट नाहीत, नियमित स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही, कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी येत नाही. अंगणवाडी परिसर अस्वच्छ असल्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कॉलनीमध्ये जागोजागी खड्डे झाल्यामुळे त्यामध्ये घाणीचं पाणी साठून अतिशय दुर्गंधी आणि आजार पसरवणारे डास मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. अनेक निवडणुका झाल्या, बरेच नेते निवडून आले, मात्र कुणीही या कॉलनीला सुविधा पुरवल्या नाहीत. अखेर या परिस्थितीतील नागरिकांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर नाईलाजाने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. तरीसुद्धा या निष्क्रिय ग्रामपंचायत कारभारावर कोणताही फरक पडला नसल्याने या कॉलनीतील सर्व नागरिकांनी माधवनगर येथील मंगळवार पेठ गांधी चौक येथे तीव्र चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून माधवनगर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांना निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाला नागरिकांनी 15 दिवसाची मुदत दिली आहे.